आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 9. इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर, क्वॉटर्न इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर अँड रिमाइंडर इज 1. अँड फाइंड क्वॉटर्न अँड डिवायझर. ह्याच्यामध्ये काही शब्द, काही वर्ड्स जे आहेत त्याच्या स्पेलिंग मिस्टेक झालेल्या आहेत. तुम्ही एकदा ते बघून घ्या, तुमचा वर्ड एक्झॅक्टली काय आहे ते शोधून घ्या आणि मग त्याप्रमाणे काम करा. एक वर्ड रॉंग आहे, एक वर्ड करेक्ट आहे. ओके, आता आपल्याला काय विचार करायचा आहे बघा. क्वॉटर्न आणि डिवायझर शोधायला सांगितलेला आहे. डिवायडेड बाय नॅचरल नंबर, मग त्याला आपण काय म्हणतो? डिवायझर म्हणतो. फोर्थमध्ये जा. फोर्थमध्ये आपण शिकलो आहे. फोर्थमध्ये पाहिलं, फिफ्थमध्ये पाहिलं, सिक्समध्ये पाहिलं, एटमध्ये तर आपण अक्षरशः पॉलिनॉमियल डिवायडेड बाय पॉलिनॉमियल केलेले आहेत. मग डिवायझर जो आपला होता तो कधी मोनोमियल होता, कधी बायनॉमियल होता. मग त्याप्रमाणे आपण क्वेश्चन्स केलेले आहेत. आठवा, म्हणजे मग तुम्हाला हा प्रश्न सोडवताना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही डिवाईड करून त्याचा आन्सर काढू शकता किंवा आता हे आपला वर्ड प्रॉब्लेममध्ये आहे, वर्ड्समध्ये लिहून तुमचा एक्झॅक्टली आन्सर आला की तुम्हाला कळेल की नक्की एक्झॅक्टली हे कसं होतं ते. कारण तुम्ही जर डिवाईड करून बघितलं तर तुम्हाला उत्तर कळणार आहे ते. आता बघूया आपण की आता हे लिहायचं कसं आहे आपल्याला. इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर. मग आता आपण ह्या नॅचरल नंबरचा जे आहे म्हणजे हा जो आपला डिवायझर आहे तर डी पकडूया. ओके, मग तर पुढे काय सांगितलं आहे? क्वॉटर्न इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. डिवायझर काय होता आपला? डी होता. म्हणजे 5 टाइम्स म्हणजे काय झालं? 5D. 6 मोर दॅन मीन्स +6 म्हणजे आपला येणारा क्वॉटर्न जो आहे तो कसा आहे? 5D +6 आहे. रिमाइंडर किती येणार आहे? 1 येणार आहे. आणि आपल्याला काय शोधून काढायचं आहे? क्वॉटर्न आणि डिवायझर. म्हणजे डी मिळाला तर आपल्याला बट ऑब्वियसली आपला क्वॉटर्न मिळणार आहे. आता आठवा, आपण जो लिहित होता नंबर म्हणजे आपला हा जो आहे डिव्हिडंड जो आहे तो डिव्हिडंड इक्वल टू काय होत होतो? तर डिवायझर इंटू क्वॉटर्न प्लस रिमाइंडर इक्वल टू डिव्हिडंड. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं चौथी आठवा, पाचवी आठवा, सहावी आठवा म्हणजे तुम्हाला हे गोष्ट जी आहे ती लक्षात येईल. आता आलेलं आहे आन्सर. आता आपल्याला कळलेलं आहे की कशा प्रकारे हे लिहायचं आहे. चला लिहून बघूया आपण आता एकदा. लेट द डिवायझर बी डी, द क्वॉटर्न बी 5D +6 अँड रिमाइंडर इज 1. डिव्हिडंड इज 460. आता तिथे दिसताना 466 सारखं दिसतं आहे, तो 460 आहे. ओके, 460 मी तयार करून घेतलेलं आहे. माझं इक्वेशन मी काय लिहिलं आहे? 5D +6 इंटू D +1 इक्वल टू 460. आता काय करायचं आहे? डीने 5D +6ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 5D² + 6D + 1 इक्वल टू 460. मग आता 460ला मी जे आहे ते लेफ्ट हँड साईडला करून होते म्हणजे काय होईल? -460 इक्वल टू 0. म्हणजे मग काय होईल? +1 -460 म्हणजे माझा आन्सर येईल -459. म्हणजे माझं इक्वेशन काय तयार झालेलं आहे? 5D² + 6D -459 इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचं आहे? आन्सर जे आहे म्हणजे आपलं काय केल्यानंतर सबट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर 6 आलं पाहिजे. बापरे, पण त्याच्याही अगोदर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्याला आन्सर कसं आलं पाहिजे? 6 सबट्रॅक्शन केल्यानंतर 5 × 459 केल्यानंतर. आता मी तुम्हाला सोपी ट्रिक सांगते. आता तुम्ही विचार कराल की कसे हे आन्सर बाबा काढणार मी. ओके, आपण बघूया कसं काढायचं आहे ते. ठीक आहे, मी आधी 5 × 459 करतच नाही बसणार आहे. दाखवते मी तुम्हाला. 5 × 459 करायचं आहे. मी एवढं मोठं करणारच नाही. मी डायरेक्ट 459चेच
फॅक्टर्स पाडते. मग इंटू 5 करून मला आन्सर मी काढण्याचा प्रयत्न करीन. 459 आहे मीन्स 4 + 5 9, 9 + 9 18, 9ने जातो आहे. ओके, मग 9ला मी नंतर 3 3 करून घेईन. ठीक आहे, मी आधी 9नेच डायरेक्ट घालवते. 9 5 जा 45, 5 1 जा 5. 51 आय थिंक हा 17ने जाईल याला, कारण 5 + 1 6 म्हणजे 3, 5 1 जा 5, 2 राहिले 21, 5 7 जा 21 आणि 17 हा नॅचरल नंबर. ठीक आहे, आता मला काय काय फॅक्टर्स मिळालेत बघते. 5 विसरायचा नाही आहे. 3 × 3 कारण 9चे आपण म्हणालो होतो 3 × 3 करून घेऊ. आणखीन एक 3 × 17. आता जर का मी, कारण मला आन्सर काय आलं पाहिजे 6 आलं पाहिजे, म्हणून मग मी असं करूया का आपण 17 × 3 51, 5 3 जा 15, 15 3 जा 45, मायनस केल्यानंतर आन्सर 6 येते म्हणजे 51 आणि 45. आता जर का तुम्ही असा विचार केला असता 459 × 5 केलं असतं, मग त्याचं आन्सर काढलं असतं, मग त्याचे फॅक्टर्स पाडले असते. ही सोपं आहे ना. 5 × 459 ॲज इट इज ठेवा, त्याचं 459चे फॅक्टर्स पाडा आणि पुढे जा. ओके, आले आपला आन्सर 45 अँड 51. मायनस केल्यानंतर आन्सर येईल 6, सबट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर येईल 6. ओके, आता लिहून घेऊया. मग आता +6D होता म्हणजे मग काय होईल +51D आणि -45. आपण सहसा इथे लिहिताना आहे ना अशा प्रकारे लिहायचं आहे की जेणेकरून काय होईल, आपल्याला नंतर जे आहे ते कॉमन नंबर्स काढताना आपल्याला त्रास होणार नाही. म्हणून मी काय केलं, लिहिताना 5D² -45D + 51D -459 = 0 असं लिहून घेतलेलं आहे. आता काय झालं, 5D² -45D मधनं कॉमन आलेलं आहे 5D, ब्रॅकेटमध्ये आहे D -9 प्लस ॲज इट इज 51D -459 मधून मला जे आलेले आहेत कॉमन ते 51, ब्रॅकेटमध्ये राहिलं D -9 = 0. D -9 कॉमन ब्रॅकेट आलं आहे 5D + 51 कॉमन नंबर्स एका ब्रॅकेटमध्ये लिहून घेतले आहेत. D -9 = 0 और 5D + 51 = 0. मग D = 9 और 5D = -51. मग D = -51/5. But the divisor is a natural number. D is not -51/5. नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर्स कसे असतात, फक्त आणि फक्त प्लसमध्ये असतात. नॅचरल नंबर्समध्ये आपले फ्रॅक्शन्स नसतात, त्याच्यामुळे आपला नंबर जो आहे तो विदाऊट फ्रॅक्शनचा येणार आहे आणि फक्त प्लसच येणार आहे. मग देअरफॉर D = 9. द डिवायझर = D = 9. द क्वाड्रंट = 5D + 6 = 5 × 9 + 6. 5 9 is 45, 45 + 6 = 51. The quotient is 51 and divisor is 9. स्पेलिंग मिस्टेक्स असू शकतात, तुम्ही स्पेलिंग मिस्टेक्स करू नका.